मित्र हो नमस्कार. जुन्या काळात ज्याप्रमाणे एस टी होती त्या काळात तशी सध्याच्या काळात रेल्वेचा प्रवाससुद्धा प्रत्येकाच्या आयुष्यात अनिवार्य झालेला आहे. अगदी ग्रामीण भागात राहणारा माणूससुद्धा कधी ना कधी रेल्वेतून प्रवास करीत असतो. मित्र हो, गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेने तिकीट वितरण प्रणालीमध्ये खूप वेगळे बदल केले आहेत. त्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे 4 महिने अगोदर तुम्हाला तिकीट बुकिंग करता येतं, आरक्षित करता येतं. त्यामुळे तुम्हाला आयत्यावेळी जर कुठे जायचं असेल तर प्रश्न पडतो की तिकीट कन्फर्म मिळेल की नाही. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही तिकीट बुक केल्यानंतर तुमच्या तिकिटावर जो एक क्रमांक असतो त्याच्यावरून ते तिकीट कन्फर्म होईल की नाही याचे चान्सेस कळू शकतात. तर ते कसे ते आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत. तर ते पाहण्यापूर्वी काही गोष्टींची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मित्रांनो, तुम्ही जर ऑनलाईन तिकीट बुक करत असाल तर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ॲमेझॉनवरनी असेल, नंतर फोनपेवरनी असेल, गुगल पेवरून असेल किंवा कन्फर्म तिकीट ही जी एक वेबसाईट आहे त्याच्यावरून बुकिंग करत असाल. कोणत्याही वेबसाईटवरून जरी तुम्ही बुकिंग केलात तरीसुद्धा तुम्हाला IRCTC या वेबसाईटवर तुमची नोंदणी असणं, तुमचं लॉग इन असणं महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही कोणत्याही जरी वेबसाईटवरनी बुकिंग करायला गेलात तरीसुद्धा तुमची सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला शेवटी पेमेंटसुद्धा कन्फर्मेशन झाल्यानंतर तुम्हाला IRCTCचा लॉग इन ID आणि पासवर्ड द्यावा लागतो. त्याशिवाय तुमचं तिकिटाची जी ऑनलाईनचं सगळं बुकिंग आहे ते पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही ॲमेझॉनवर बुकिंग करत असा किंवा फोनपेवर करत असा, गुगल पे करत असा किंवा आणि पेटीएमवर करत असाल किंवा आणि कोणत्याही वेबसाईटवर करत असाल तर तुमचं IRCTC या वेबसाईटवर प्रथम अकाउंट असणं महत्त्वाचं आहे. तर ते अकाउंट केल्याशिवाय तुम्ही ऑनलाईन बुकिंग करण्याच्या भानगडीत पडू नका. दुसरा एक महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्ही ऑनलाईन बुकिंग करताय तर तुम्हाला विश्वास असला पाहिजे की ते बुकिंग म्हणजे ते तिकीट चार्ट प्रिपेअर होईपर्यंत, म्हणजे चार्ट बनेपर्यंत, ज्या तुम्ही रेल्वेनं प्रवास करताय त्या रेल्वेचा चार्ट बनेपर्यंत ते कन्फर्म झालेलं असलं पाहिजे. ते जर तोपर्यंत कन्फर्म झालं नाही तर तुमचं ऑनलाईन बुकिंग जे आहे ते आपोआप कॅन्सल होतं आणि त्याचे पैसे जे आहेत ते तुम्हाला फुल्ली रिफंड होतात. पुढच्या 3 ते 5 वर्किंग डेजमध्ये तुमच्या अकाउंटला पडतात. तर याच्यातला महत्त्वाचा नियम हा नेहमी लक्षात ठेवा की ऑनलाईन बुकिंग करताना तुम्ही ते कन्फर्म होईल याची खात्री तुम्हाला असली पाहिजे. त्यामुळे तरच तुम्ही ऑनलाईन बुकिंग करा, नाहीतर ऑनलाईन बुकिंग कराल आणि ते जर कन्फर्म झालं नाही तर ते बुकिंग आपोआप कॅन्सल होतं. तुम्ही विदाऊट तिकीट प्रवास कराल, मग विदाऊट तिकीट प्रवास करताय असं धरलं जाईल आणि तुम्हाला दंड किंवा जी काय शिक्षा असेल रेल्वेच्या नियमानुसार ती बसू शकते. त्यामुळे रेल्वेनं ऑनलाईन बुकिंग करताना ही काळजी नक्की घ्या. काउंटर तिकीट असतं, काउंटरवर जे तिकीट तुम्ही घेता, बुकिंग करता, त्याचं जर तुम्हाला बुकिंग शेवटपर्यंत वेटिंगवरच राहिलात तुम्ही तर ते कॅन्सल होत नाही. हा एक महत्त्वाचा नियम आहे आणि तो नेहमी लक्षात ठेवा. दुसरा एक महत्त्वाचा नियम म्हणजे लोकांचं RACमध्ये तिकीट कन्फर्म होतं. आता RAC म्हणजे काय असा खूप जणांना प्रश्न पडतो, तर त्याचं एक मी उत्तर देतो आणि मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. RAC याचा अर्थ रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन. RAC. स्लीपर कोचमध्ये जे एका साईडला लोअर बर्थ असतात, लोअर बर्थ त्यांना म्हणणं चुकीचं आहे, साईडला म्हणजे ज्या ठिकाणी 2 विंडो असतात, समोरासमोरच्या विंडो, आणि सिटिंगचं जे हे असतं, सिटिंग कोच तुम्ही बघितला तर ते समोरासमोर सिटिंग कोच असतात. तर स्लीपर कोचमध्ये तो एक प्रकारचा बर्थ असतो केलेला, तर त्याच्यावर तुम्हाला समोरासमोर बसता येतं, झोपता येत नाही. आता तुम्ही जर 2 जण पार्टनर असाल तर तुम्ही एकमेकांना विश्वासात घेऊन तुम्ही एकमेकांकडे पाय करून किंवा असं झोपू शकता एका बर्थ त्याचा करून तयार. पण प्रत्यक्ष रेल्वेचा नियम असा आहे की त्या ठिकाणी समोरासमोर बसण्यासाठी तुम्हाला जागा मिळते. RACचा अर्थ तुम्हाला कळला असेल मला वाटतं. तर मित्रांनो,
आता आपण आजच्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करू. भारतीय रेल्वे ही जनसामान्यांच्या आयुष्यात खूपच महत्त्वपूर्ण आहे. भारतात प्रत्येक दिवसाला 10,000हून अधिक रेल्वे धावतात आणि सुट्टीच्या दिवसात रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळणं हे अवघड होऊन जातं. उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर तुम्ही गणेशोत्सवात जर कोकणात जात असाल तर तुम्हाला 4 महिने अगोदर बुकिंग करायला लागतं आणि ते 4 महिन्याचं बुकिंग ज्यावेळी सुरू होतं त्यावेळीसुद्धा ते 1 ते 1.5 दिवसात पूर्णपणे फुल होऊन जातं. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळणं किती अवघड आहे. आता कन्फर्म तिकीट मिळणं अवघड होऊन जातं. अशा वेळी अनेक वेळा वेटिंग तिकीट कन्फर्म होण्यासाठी वाट पाहावी लागते. पण आपल्याला बऱ्याच वेळा कळत नाही की आपण काढलेले तिकीट कन्फर्म होईल किंवा नाही. आणि यातील सर्व वेटिंग तिकीटं जी आहेत ती कन्फर्म होण्याची शक्यता ही वेगवेगळी असते. आता ती वेगवेगळी म्हणजे कशी असते ते तुम्हाला या व्हिडिओतून मी सांगणार आहे. तुम्ही कधी तुमचे वेटिंग तिकीट जे आहे ते लक्षपूर्वक पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की रेल्वेनं तुमचा वेटिंग क्रमांक देण्या अगोदर GNWL, RLWL असे कोड लिहिलेले असतात. वेटिंग तिकीटवर लिहिलेले कोड नेमके काय असतात आणि त्याचा अर्थ काय असतो हे आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया. पहिला मी तुम्हाला सांगतो तो RAC म्हणजे रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन. आता जर तुम्ही RAC तिकीट तुम्हाला मिळालं असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमचं तिकीट कन्फर्म झालं आहे. तुम्ही ट्रेनने प्रवास करू शकता, मात्र तुमची जी सीट आहे, तुमचा जो बर्थ आहे तो दोघांमध्ये वाटला जातो. याचा अर्थ तुम्हाला बसायला जागा मिळू शकते. RAC तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता ही जास्त असते. त्यानंतर GNWL म्हणजे जनरल वेटिंग लिस्ट. या वेटिंग लिस्टमध्ये सर्वात कॉमन कोड असतो तो म्हणजे GNWL. याचा अर्थ जनरल वेटिंग लिस्ट. हे तिकीट रेल्वे ज्या स्थानकातून प्रवास सुरू करणार आहे त्या स्थानकासाठी जारी केलं जातं. हे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता सर्वाधिक असते, कारण ज्या स्थानकातून रेल्वे सुटणार आहे तिथे सर्वाधिक बर्थ हे आरक्षणासाठी उपलब्ध केलेले असतात. दुसरा प्रकार आहे RLWL म्हणजे रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट. RLWL तिकिटाचा अर्थ रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट असा आहे. प्रवाशांना वेटिंग तिकीट तेव्हा दिलं जातं जेव्हा तिकीट पहिल्या व शेवटच्या स्थानकांव्यतिरिक्त इतर स्थानक आहेत तर त्या स्थानकांदरम्यान तुम्ही जर तिकीट बुक केलात, म्हणजे पहिलं आणि शेवटचं स्थानक सोडून मधली जी स्थानक आहे त्याचं तिकीट तुम्ही बुक केलात तर तुम्हाला RLWL अशा प्रकारचं तिकीट मिळतं. RLWL वेटिंग लिस्ट मिळते आणि हे तिकीट जनरल वेटिंग लिस्टच्या तुलनेत कन्फर्म होण्याची शक्यता थोडी कमी असते, कारण मधले जे स्थानक आहे त्याच्यासाठी कोणतंही दुसरं आरक्षण नसतं. पुढचा प्रकार आहे PQWL म्हणजे पूल्ड कोटा वेटिंग लिस्ट. ही लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये मधल्याच एखाद्या स्थानकातून चढणाऱ्या प्रवाशांसाठी असते. हे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता खूपच कमी असते. नंतर TQWL म्हणजे तात्काळ कोटा वेटिंग लिस्ट. तात्काळ बुकिंगमध्ये कन्फर्म तिकीट न मिळणाऱ्यांना हे तिकीट दिलं जातं. असे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता जवळपास नसतेच, कारण रेल्वेकडे तात्काळचा एकच कोटा असतो. जर तुमचं तिकीट कन्फर्म झालं तरच कन्फर्म होऊ शकतं, अदरवाईज तुमचं तिकीट वेटिंगवर जर पडलं तर ते कन्फर्म होण्याची शक्यता 99% नसते. यात आणि महत्त्वाचं म्हणजे तात्काळ तिकीट काढलेले प्रवासी हे कधीच तिकीट 99% रद्द करत नाही. त्यामुळे असं तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता TQWLमध्ये जर तुमचं तिकीट असेल तर ते कन्फर्म होण्याची शक्यता 99% नसते. नंतर प्रकार आहे RSWL म्हणजे रोड साईड वेटिंग लिस्ट. RSWLचा अर्थ रोड साईड स्टेशन वेटिंग लिस्ट असा आहे. जेव्हा रेल्वेच्या मूळ स्थानकावरून जवळच्या स्थानकांवर तिकीट बुक केलं जातं तेव्हा त्या तिकिटावर RSWL कोड लिहिलेला असतो आणि अशी तिकीटं कन्फर्म होण्याची शक्यता खूपच कमी असते. मित्रांनो, रेल्वेचे काही महत्त्वाचे नियम जे सर्वसामान्यांना म्हणजे नेहमी प्रवास करणाऱ्या लोकांना माहिती आहेत, पण अदरवाईज जे कधीतरी प्रवास करतात त्यांना माहिती नसतं, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा.
व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि हो, व्हिडिओ खाली कॉमेंट्स करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.